हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू नॅनली डो. आज आम्ही परत नवीन मस्त ब्लॉग शूट करतोय. सो आज ट्यूजडे आहे, उद्या गणपती बाप्पा येणार आहेत, त्याची पण तयारी आहे करायची आहे. आणि आज आहे हरताळिका, सो त्याचं सामान आणायला जायचं आहे. सो आता मी कॉफी पिते आणि त्यानंतर ना आपण जाऊया सामान आणायला. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय व्हिडिओ. आज खूप गडबडीचा दिवस आहे कारण आमची सारखी धावपळ चालू आहे. गणपतीचं पण डेकोरेशनचं बघायचं आहे आणि आज पूजा पण होती हरतालिकाची. सो मग मी बाहेरच होते, मी सामान वगैरे आणायला गेले होते. आता पूजा झाली आहे मांडून, मी तुम्हाला दाखवते. सो चला आता जाते मी गाडीवर पटकन आणि सामान घेऊन येते. चलो. आणि आता मला दीदीकडे जायचंय डेकोरेशन करायला कारण आजचाच दिवस राहिलाय. आम्हाला एवढा दिवस जमलंच नाही कारण धावपळीचं काय सांगायचं. मग आता आज डेकोरेशन करायचंय, सो मी तिच्याकडे चालली आहे. आज उपवास पण आहे माझा. खिचडी बनवली मी, आता मी घेऊन जाते तिथे आणि मग आता तुम्हाला दाखवते तिकडे गेल्यावर. हॅलो. सो मी जाऊन आले, सगळं सामान वगैरे घेऊन आले. मी डायरेक्ट देवघरातच आली आहे. सो मी तुम्हाला दाखवते मी काय काय म्हणजे हे अशी तयारी वगैरे करून ठेवली आहे. स्वतः चला मी पूजा मांडते आणि मग त्यानंतर तुम्हाला दाखवते माझी. एव्हरीथिंग इज रेडी आणि आता मी फटाफट माझ्या कलाकारी चालू करते. आता चालू झालंय आणि थोडंफार झालंय माझं. हा मागं टेबल आहे आणि आम्ही फुलांचं बनवणार आहे. तुम्हाला फ्लावर्स बनवत होते हे बघा. सो माझे फ्लावर्स रेडी आहेत. असे मी खूप सारे बनवलेत, लाईक 18-19 तरी असतील. आणि हे आशेवाले बनवले. स्वतः यांना लीव्स बनवायचे आहेत मला. सो मी आता लीव्स ग्रीन कलरचं पेपर ह्याच्या, सो ह्याच्याने आता मी लीव्स बनवते. आणि मग सगळं झालं ना, आज आहे ना आम्ही आता उद्या तर पप्पा येणार आहे. सो आज रात्री आता मी हे सगळं बनवून वगैरे सगळं रेडी ठेवणार. मग रात्री पप्पा आले की आम्ही ते लावणार. ते पण व्लॉगमध्ये शूट करला आज न विसरता. व्लॉग एकदम मस्त शूट करेल, सगळं दाखवेल तुम्हाला. सो चला चालू करूया. कमानीला असं बनवणार आहे. हे असं बनवलंय जरा मखर आणि मग या फुलांचं मला अजून बनवायचं आहे हे असं. हॅलो. सो मी सकाळी 2 वाजल्यापासून हे करते. माझी इतकी पाठ भरून आली ना बसून बसून. पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे माझे फ्लावर्स आणि त्यांच्या खालचे लीव्स वगैरे सगळं असं एकदम दाखवते मी तुम्हाला. असं तयार आहे. अजून करायचे आहेत. हे फक्त 5 ते 6 झालेत. अजून खूप सारे आहेत ते येल्लोवाले, ते करायचे आहेत. त्याआधी मी विचार केला थोडीशी कॉफी पिते. खूप कंटाळा आला आहे. अजून तर लावायचं पण आहे पप्पा आल्यावर. आज लयच हे झालं, हेक्टिक डे. 1 मिनटं पण अशी झोपली नाही. तो बनवते आता पटपट, मग तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवेल. गाईज गुड इव्हनिंग. सो हे बघा माझे सगळे फ्लावर्स बनवून झालेत आणि आता मी करते पेंटिंग. लेट मी शो यू. सो हे मला हा बॉक्स आता पेंट करायचा आहे. सो आता सगळे आलेत. हे मम्मी आलेली आहे बघा. सगळे आले त्यांनी सगळे आपापलं काम करतात. पप्पा पण त्यांचं करतायत. आम्ही आता डेकोरेशन करतो, मग दाखवतो तुम्हाला कसं झालंय. बघा हे असं तयार झालं. ह्याला मध्ये मध्ये असं ग्रास लावले. सो आता ते थोड्या वेळाने लावणार आहे आम्ही. गाईज गुड नाईट झाली आहे पार. म्हणजे खूप लेट झाले, 11 वाजले तरी पण आमचं अजून काम चालू आहे. मी तुम्हाला दाखवते. आमचे सहगडी काम करतायत, ज्यांना आम्ही आत्ताच घेतलं काम करायला. A few moments later. हे बघा असं झालेलं आहे आता. आणि वरून थोडेसे वेल वगैरे पण लावायचे आहेत. एवढं तर केलं आहे आता आम्ही. मग ते वेल लावतो साईडनी आणि पुढे जरा फुलांचा गुच्छा वगैरे पण लावायचा आहे खाली. आणि आता झालं आहे एवढं. पुढचं करतो आता लवकर. डेकोरेशन कसं वाटते? हे बघा फायनल आता असं दिसते. लाईटिंग वगैरे लावली आम्ही आणि आता वर ठेवलं आहे आम्ही ते. वरून वेल वगैरे पण लावली. आली आता मी घरी आणि माझ्या आज जपमाळ वगैरे सगळंच राहिले. सो मी ते आत्ता करून घेणार आहे, मग झोपणार आहे. माझं रोजचं असतं ते. स्वामींचं नाव घेते मी, परत कृष्णाचं स्तोत्र वगैरे ते सगळं असतं. मग ते जपमाळ करून घेते, मग परत भेटूयात. सो गाईज फायनली गुड नाईट झाली आहे. म्हणजेच रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आता आमचं डेकोरेशन डन झालं. मी तुम्हाला दाखवते. हे बघा
सकाळी बसतं. अजून करायला असेल तर आता आम्ही सकाळी करणार आहे, कारण उद्या लवकर उठायचं आहे, खूप सारं आवरायचं आहे. सो आता झोपणार आहे फायनली. आता आम्ही झोपणार आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. परत भेटूया आपण मस्त ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय. सो गाईज मी आली आहे घरी. तुम्ही माझा हे बघू शकता, केस सकाळपासून माझी अशीच आहेत वर, मी ती सोडली सुद्धा नाही. फायनली आमचं डेकोरेशन झाले आणि तुम्हाला दाखवेलच मी फायनल रिझल्ट्स. पण आता थकलो आहे आम्ही सगळे. सो आता झोपायचं आहे. उद्या मोदक पण बनवायचे आहेत, उद्या बाप्पा येणार आहे. सो मी मस्त मोदक बनवणार आहे इडलीचे. आणि आता जेवण झाले. उपवास सोडला मी आजच, कारण खूप त्रास होत होता म्हणून आम्ही जेवून घेतलं. उपवास सोडला मी आत्ता मग अशीच. आणि आता दमलो आहे. सो झोपायचं आहे आता, उद्या लवकर उठायचं आहे परत. सो झोपते. आजचा हा छोटा व्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा. भेटूयात परत नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे ट्यून्ड. बाय.